सागर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य सहलीसाठी निघाले होते अशी माहिती समोर आली आहे। सभापती पदाचे उमेदवार म्हणून मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांचे नाव पुढे आले असून ते काही नगरसेवकांसह सहलीसाठी निघाले होते असे सांगितले जात आहे। दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आडके यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सभापती निवडणुकीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 2 दिवसांचा अवधी असताना उमेदवार आणि काही नगरसेवक सहलीसाठी निघाले होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। सभापती निवडणुकीपूर्वी नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचा हा राजकीय डाव असल्याची चर्चा सुरू असून येत्या काळात या घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पुढचं पाऊल काही नाही, स्पष्ट बहुमत आहे। युती म्हणून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भाजपाचे 9 सदस्य आहे, आपलं शिंदे गट व इतर अजून मयुरी पवार असे 13 सदस्य आहेत। स्पष्ट बहुमत आहे। एक विचाराची देवाणघेवाण व्हावा, गप्पा मारण्यासाठी आम्ही चाललो। अच्छा, आणि किती दिवसाचा टूर आहे आपला? काही नाही, आज चाललो। आज स्टँडिंग कमिटीसाठी आमच्याकडनं म्हणजे युतीकडनं भाजपचे 9 सदस्य आहेत आणि शिवसेनेचे 4 असे मिळून 13 जण आहेत आणि आम्ही सर्वानुमते मच्छिंद्र भाऊ सानप यांचा फॉर्म भरलेला आहे। तत्पूर्वी विजय हा स्पष्ट आहे, कारण बहुमत आहे, त्यामुळे आम्ही जल्लोषासाठी सर्वजण निघालो आहोत। काही दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाकडून देखील अर्ज दाखल करण्यात आहे, त्यांनी अर्ज दाखल केला नाही, म्हणजे आज काय मागे घ्यायला नाही असं एक चित्र आहे। अजून 2 दिवस आहेत, बघू। अर्ज दाखल करायची जी संधी आहे, महत्वाकांक्षा आहे, ती सगळ्यांची असते, त्याप्रमाणे त्यांनी केला। त्यांनी देखील दावा केलेला आहे का राष्ट्रवादी पक्षाला स्थायी समिती पद मिळावं? त्यांनी दावा केलाय, त्यांनी मागणी केलेली आहे, पण स्पष्ट बहुमत जे आहे ते भाजपकडे आणि शिवसेनेकडे आहे।